लोहगड हत्याकांड, चैतनला घटनास्थळी नेऊन सेंद्रिय केश. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लोहगडेवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासनात बुधवारी 1 जुलै आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. या प्रकरणातील आरोपी चैतन चौधरी याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी सेंद्रियीकरण केले. या संपूर्ण कारवाईवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वतः देखरेख ठेवली असून तपासणीला वेग आला आहे. पूर्वनियोजित हत्येचा कट तपासणीला समोर. लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. ही घटना 18 जून रोजी घडली होती. सुरुवातीला अपघात मानली गेलेली ही घटना तपासणीच्या दरम्यान धक्कादायक वळणावर पोचली. पोलिसांच्या तपासणीला हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्येचा कट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला मुख्य आरोपी तर तिचा मित्र चैतन चौधरी हिला सह-आरोपी करण्यात आले. लोहगड परिसरात काही काळ छावणीचं स्वरूप. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि मोठ्या पोलीस फौजेचा तैनात करण्यात आलेल्या लोहगड परिसरात काही काळ छावणीचे स्वरूप आले होते. सध्या दोन्ही आरोपी 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. हाय प्रोफाईल केस असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे स्वतःहून लक्ष देऊन आहेत. यातील आरोपींच्या जबाबाची पडताळणी करून असून केस निर्यात टप्प्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून बोलण्यात जात आहे. चौकशीनंतर किल्ला पर्यटकांसाठी खुला सोडण्यात आला आहे. सेंद्रियीकरणाच्या दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 11 वाजेपर्यंत लोहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. कारवाई पूर्ण झाल्यानंतर किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर चैतन चौधरीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची पुन्हा कसून चौकशी सुरू करण्यात आली. तुमचे या बातमीबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अशाच बातम्यांसाठी योग वेद न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.